नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जुन्या पेन्शनची जोरदार मागणी, मात्र सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय निर्गमित. दीर्घकाळापासून जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शासनाने सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय जारी केला आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीमच्या धर्तीवर राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेतील काही अटींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. सेवेच्या कालावधीनुसार पेन्शनचे नवे सूत्र. नव्या नियमानुसार 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक नियमित सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी असलेल्या अंतिम मूळ वेतनाच्या 50% रक्कम प्लस लागू महागाई भत्ता मासिक पेन्शन म्हणून मिळणार आहे. 10 ते 20 वर्ष सेवा काळाच्या प्रमाणात प्रमाणबद्ध पेन्शन. 10 वर्षापेक्षा कमी सेवा या पेन्शन लाभासाठी पात्रता नाही. मात्र वेतनातून होणारी कपात आणि योजनेतील आर्थिक अटींमुळे अनेक कर्मचारी नाराज झाले आहेत. किमान 7,500 पेन्शनची हमी. सुधारित पेन्शन किमान 7,500 मासिक पेन्शनची हमी देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या पतीपत्नीला मंजूर पेन्शनच्या 60% रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ. या योजनेची व्याप्ती केवळ सरकारी विभागांपुरतीच मर्यादित नसून पात्र कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालय यांना देखील हा फायदा मिळणार आहे. 60% कॉप्स जमा करण्याची अट. योजनेचा लाभ घेताना निवृत्तीच्या वेळी PFRDA खात्यातील जमा पुंजींपैकी 60% रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार, तर उर्वरित 40% रक्कम ॲन्युइटीसाठी वापरण्याची तरतूद आहे. तसेच NPS खात्यातून पूर्वी आगाऊ रक्कम काढली असल्यास ती 10% व्याजासह पुन्हा जमा करण्याची अट आहे. 31 डिसेंबर 2026 अंतिम मुदत. ही सुधारित पेन्शन योजना ऐच्छिक असून कर्मचाऱ्यांना NPS मध्ये राहायचे की सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारायचा यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत लेखी पर्याय द्यावा लागणार आहे. दरम्यान स्वतःहून शासकीय सेवेतून राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.